सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी ते आहेत, आता सावी रूममध्ये असते. सावीला माहीत नसतं बाहेर काय चालू आहे. तर बाहेर पोलीस आलेले असतात आणि ते पोलीस म्हणतात की पोलिसांना बघून लगेच आता धैर्य म्हणतो की बरं झालं साहेब तुम्ही आलात, मी तुम्हालाच आता फोन करणार होतो. हे बघा तुम्हाला काय वाटलं, हे सगळं काय झालं असेल बरं, सापडले की नाही ते गुंड, तुमच्या हाती लागले की नाही. तर दामिनी पण लगेच मुद्दामून नाटक म्हणते की हो खरंच तुमच्या सापडले की नाही तुम्हाला ती माणसं, हो काय झालं आणि ते गुंड कुठं गेले माहीत झालंय का तुम्हाला, असं म्हणत असतात. तर आता लगेच जी सावी आहे ती सावी म्हणत असते की हे बघा, सावी तिथे पळत येते. सावी हे सगळं बघते, पोलिसांना बघते आणि आता तिथं जे हे असतात तर पोलीस आता ते म्हणतात की त्यासाठी नाही आलो आम्ही धैर्य मुजुमदार इथे, आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहे, तुम्हाला अरेस्ट करण्यासाठी, यू आर अंडर अरेस्ट असं म्हणतात. आणि धैर्यच्या हातामध्ये आता बेड्या घालतात आणि धैर्यला म्हणतात की चला आता आमच्यासोबत. धैर्यला आता बेड्या घालून ती त्यांच्यासोबत घेऊन जायला निघतात. तेवढ्यात आता तिथे इकडं जी हे असते सावी पळत येते, म्हणते की कुठं चालवलं माझ्या धैर्यांना नेऊ शकत नाही तुम्ही कुठे, असं म्हणत असते आणि थांबवत असते त्यांना आणि खूप थांबवण्याचा प्रयत्न करते. पण आता ते काही थांबत नाही आणि ते तिथे सावीला घेऊन जातात आणि आता तिथून ते धैर्यला घेऊन जातात आणि सावी खूप रडत असते, खूप ओरडत असते, पण काहीच उपयोग होत नाही. तर आता पोलिसला धैर्यला घेऊन आता पोलीस स्टेशनला येतात. तर इकडं जी दामिनी आहे ती म्हणते की चल आपण धैर्यला तुझ्या फ्रेंडला घरी सोडून आणू, चल लवकर जाऊया आता आपण तुझ्या फ्रेंडला सोडायला, असं म्हणतात आणि आता तिला घेऊन निघतात आणि आता ते पोलीस स्टेशनला येतात. तर इकडे धैर्यला जेलमध्ये टाकलेलं असतं, तिथं आणतात आणि आता लगेच ते म्हणतात की धैर्यने काय केलं होतं, तुम्ही एवढं मोठं काय हे केलं. तर ते म्हणतात की हे बघा हा जो माणूस आहे ना त्याचा हात धैर्यने काल तोडलेला आहे, खरं सांगा धैर्य तोडला की नाही तुम्ही. तर ते म्हणतात की धैर्य म्हणतो की अहो चुकीच झालं, अहो तसं व्हायला नको होतं पण चुकून झालं आहे, कारण की हे सगळं चुकीचं आहे आम्हाला माहिती होतं, पण यांनी माझ्या बायकोला खूप त्रास दिला यासाठी मला हे सगळं करावं लागलं, असं धैर्य म्हणत असतो. पण ते काहीच ऐकत नाही. तर आता लगेच दामिनी म्हणते की हे बघा त्याची बायको त्याची ट्रीटमेंट देण्यासाठी इथे आलेली आहे, असं म्हणतात आणि आता ते म्हणतात की सोडा आता. धैर्यला बघून सावी म्हणते फ्रेंड मी इथे आले तुला सोडवायला. तर आताच ते म्हणतो की सावी तू, तर आता सावीला म्हणते तिथे बस गपचूप. तर सावीला ती दामिनी बसवते आणि आता लगेच दामिनीला तिकडे घेऊन येतात आणि म्हणतात दामिनी म्हणते की हे बघ सावी तू इथे थांब, मी फ्रेंडशी बोलते तुझ्या, असं म्हणते आणि म्हणते की काय रे धैर्य, काय आहे सगळं, काय करायचं सांग ना, तुझी ट्रीटमेंट देण्यासाठी आणलं मी इथे, अरे तुला लवकर तसं सोडावं ना त्यासाठी. तर आता लगेच धैर्य इकडं पोलिसांना बोलत असतो, तुम्हाला असं चुकीचं करता येते, अगं आई चुकीचं वागता येते, अगं त्यांनी माझ्यावर चुकीचं हे केलं आहे, अगं एखाद्या महिलेवर त्रास सहन करत असतील तर आपण असं केल्याने काय होणार आहे, अगं काय घडतं सांग ना. खूप खोटं वागतात हे पोलीस, खरंच ना, अन्याय करतात ते सगळ्यांवरती, असं म्हणत असतो. आणि आता लगेच जो धैर्य आहे तर आता धैर्य म्हणतो की सावीला आणायला नको होता आई तू, तर ते म्हणतो की तुझ्या भल्यासाठी आणलंय, तू काळजी नको करू धैर्य. आणि आता सावीला ते म्हणतात की चला चौकशी करायची. तर धैर्य म्हणतो नाही करायची. तर ते म्हणतात की करायची चौकशी. तर आता सावीची चौकशी करायला तिथून तिला घेऊन जातात आणि तिची आता चौकशी करत असतात. तिला विचारत असतात की नेमकं काय घडलं होतं, काय सकाळी तुम्ही कुठं होतात, असं तिला विचारत असतात. तर इकडे आता जी सावीची आई आहे ती आता पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते, कारण तिला ती चिठ्ठी सापडल्यापासून ती म्हणत असते की नक्कीच यांनीच काहीतरी लिहिलेलं असणार आहे, असं म्हणत असते आणि ती जायला निघलेली असते. आणि तेवढ्यात दीपा मला म्हणते की दीपा चल जाते मी. तेवढ्यात ते केतन येतो आणि केतन म्हणतो काय झालं आई, आई त्यालाच की चिठ्ठी दाखवते आणि चिठ्ठी बघून तो म्हणतो की बापरे, हे तर दीपाचा अक्षर त्याच्या मनात तो म्हणतो. आणि आता तो लगेच म्हणतो की आई नक्कीच उद्या सकाळी आपण ना जाऊयात पोलीस स्टेशनला, असं म्हणतो. दीपा पूर्ण घाबरलेली असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.